गीताला एकटे वाटू नये, तिने काही ना काही उद्योगात गुंतून राहावे, अशा तऱ्हेची दिनचर्या पद्माबाईंनी आखून टाकली होती. तिच्या मनस्थितीची त्यांना आता पूर्ण कल्पना आलेली होती. त्या स्वतः व चाचाजी रोज पहाटे 4 वाजता उठत असत. प्रातर्विधी, स्नान वगैरे सारं आटोपून त्या देवघरात जात. ईश्वरोपासना, ध्यानधारणा वगैरे करून 5 वाजता त्या बाहेर येत. चाचाजी तोंड धुणे वगैरे सगळं आटोपून एक पेला पाणी पीत. मग बिछाण्यावर पडल्या पडल्या त्यांचे प्रातस्मरण, स्तोत्र, मंत्रपठण चालू असे. 5 वाजता राधाबाई उठत. स्वयंपाकघरात आपल्या कामाला लागत. त्याच वेळी मागच्या परसात राहणारे शंकर, सदू त्यांच्या बायका उठत. गोठ्यातलं काम सुरू होई. रहाटाचा, भांड्यांचा आवाज येई. सारे घर जागे झालेले असे. 5चे टोलेही पडून गेलेले असत. गीताला आपोआपच जाग येई. ती उठे. तोंड धुणे वगैरे आटोपून ती चाचाजींच्या खोलीत जाई. चाचाजी आता कॉटवरून खाली बैठकीवर मागे लोडाला टेकून बसलेले असत. तोंडाने त्यांचे पठण चालूच असे. गीता जवळ जाई. गुडघे टेकून नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार करी. शुभम भवतु असा आशीर्वाद देत ते म्हणत, ये बैस. ती त्यांच्यासमोर मांडी घालून बसे. ते म्हणत, कर सुरुवात. काल शिकवलेलं स्तोत्र पाठ येतं का बघूया. आदल्या सकाळी शिकवलेले स्तोत्र ती सबंध दिवस मनाशी घोकून पाठ करून टाकी. ती सुरुवात करी, पण मधून मधून बऱ्याच शब्दांचं विस्मरण झालेलं असे. अशा वेळी ती खट्टू होई. ते म्हणत, अगं, सुरुवातीला सगळ्यांचेच असे होते, तुझेच नाही. हो, पण पण माझी स्मृती. गीता, अगं, स्मृती ही हत्याचाराच्या पात्यासारखी असते. पात्याला धार काढतो तशी स्मृतीलाही धार काढावी लागते, बरं का. ती किंचित हसली. म्हणाली, म्हणजे पाठांतर करावं लागतं. होय, पाठांतराने बुद्धीचा विकास होतो, स्मरणशक्ती तीव्र होते. ठीक, आता पुढचे श्लोक घेऊया. 7 वाजता हे पाठांतर थांबे. गीता त्यांना नमस्कार करून स्वयंपाकघरात येई. परसदारी आता चांगली जाग आलेली असे. वासरांचे हंबरणे, दुधाच्या धारा काढणे. स्वयंपाकघरात पद्माबहन कामात गुंतलेल्या असत. राधाबाई चुलीजवळ असत. चहाचे आधन उकळत असे. तेवढ्यात सदू धारोष्ण दुधाची मोठी तपेली घेऊन आत येई. गीता सुरुवातीला चहा घेत असे, पण पद्माबहननी तिला म्हटले, गीता बेटी, तू आता या सकाळच्या वेळी धारोष्ण गाईचं दूध घे, मग नाश्ता करताना चहा घे. इथं घरचंच गाईचं दूध येतं, चालेल ना. हो हो, अगदी आनंदाने घेईन, मला आवडेल घ्यायला. चाचाजींना दूध नेऊन दे. ती चाचाजींना दूध घेऊन आली. आपला भरून ठेवलेला पेला तिने मोकळा केला आणि ती आंघोळीला गेली. हा दिनक्रम चालू झाला. आंघोळ करून आल्यावर ती देवघरात जाई. नमस्कार करून ती चाचाजींच्या खोलीत संस्कृत शिकायला बसे. त्यांच्या शिकवण्यात 10चे टोले पडत. 10 वाजता नाश्ता होई. मग ती आपल्या खोलीत येऊन टाईप करायला बसे. 12 वाजता जेवणे होत. जेवणानंतर ती आपल्या खोलीत थोडा वेळ झोपे अगर पुस्तक वाचित पडे. अधूनमधून पद्माबहन तिच्या खोलीत येत. तिच्याशी बोलत बसत. 2 वाजता चाचाजींना ती वृत्तपत्रे वाचून दाखवी. 3:30 वाजता चहा होई. चहानंतर 4 वाजता पद्माबहन आश्रमाकडे जात. त्यानंतर 4:30 वाजता शंकर बरोबर चाचाजी मंदिराकडे प्रवचनासाठी जात. गीता आपल्या खोलीत विणकाम, भरतकाम करीत बसे. 6 वाजता पद्माबहन आश्रमातून घरी येत. मग गीताला घेऊन त्या बाहेर जात. कधी खरेदीसाठी गावातल्या बाजारात, दुकानात जात. कधी परिचितांच्या गाठीभेटीसाठी, कुशल समाचारासाठी जात. दिवस जात होते. महिनाभरातच ती घरात रुळून गेली. गीता बेटी, अशी पद्माबहननी तिला हाक मारली की, आले अम्मा म्हणत ती त्यांच्याजवळ येऊन उभी राही. गीता बेटी या संबोधनाने तिच्या मनी असा काही जिव्हाळा उत्पन्न केला होता की तिच्यात आता परकेपणाचा लवलेशही उरला नव्हता. अम्मांशी ती मोकळेपणाने बोलू लागली होती. घरच्यासारखी वागू लागली होती. न सांगता सवरता घरातली कामे करू लागली, टापटीप ठेवू लागली. पद्माबहन म्हणत, गीता बेटी, चाचाजींना तुझा मोठा विरंगुळा झाला आहे. हे ऐकलं की तिचं मन समाधानाने भरून जाई.
रात्री ती बिछाण्यावर पडली की मागचे आठवण्याचा प्रयत्न करी, पण अजूनही तो प्रयत्न सफल होत नव्हता. का बरं? असं का? मला आठवेल ना? अम्मा म्हणतात, आत्मबल कमी होऊ देऊ नकोस. दरम्यान विद्याबेहेंची 2 पत्रे आली. त्यांनीही लिहिलं होतं, डॉक्टरना आत्मविश्वास आहे, पण अजून काही अवधी लागेल. पण तू मन कमकुवत होऊ देऊ नकोस. अचल श्रद्धा ठेव. दिवस जात होते. हलके हलके उन्हाळा संपला. पावसाळा आला. आषाढ महिना सुरू झाला. पावसाने चांगलाच जोर धरला. सगळी वनसृष्टी बहरून गेली. जिकडे तिकडे हिरवंगार. मागच्या पुढच्या परसात शंकर सदूने भाज्यांचे वाफे काढले होते. अळी लावून मंडप घातले होते. त्यावर वेली चढवल्या होत्या. बागेतली फुलझाडे वाढून फुलांनी बहरून गेली होती. मागच्या गोठ्यात आता 2 गायी त्यांची वासरे निवांत बसली होती. समोरच गंगेचं पात्र पाहता पाहता दोन्ही काठांना पसरत गेलं. त्यात घाट बुडून गेला. चाचाजींची केदारेश्वराच्या सभामंडपातली प्रवचने आता बंद झाली होती. बाहेर कोसळत असलेल्या पावसातून आणि गारठ्यातून बाहेर जाणे त्यांच्या प्रकृतीला मानवणारे नव्हते. पद्माबाईंची आश्रमाकडची रोजची फेरी चुकत नव्हती. गीताचे दैनंदिन जीवन नित्याप्रमाणे चालू होते. आता संध्याकाळी ती चाचाजींच्या खोलीत येऊन बसे. ते तिला वेदातल्या उपनिषदातल्या कथा सांगत. बाहेर पावसाच्या सरी कोसळत असत. मेघांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाट चाललेला असे. वातावरण घनगंभीर बनलेलं असे. गारठा वाढलेला असे. राधाबाईंनी एका मातीच्या कुंडीत धगधगते निखारे आणून ठेवलेले असत. चाचाजी ब्लँकेट पांघरून खाली बैठकीवर मागे तक्क्याला टेकून बसलेले असत. अशा वेळी ती ऐकत असलेल्या कथातली शाश्वत तत्वे तिच्या अस्वस्थ मनाला स्वस्थ शांत बनवीत. गीताचे दैनंदिन जीवन याप्रमाणे चालू होते. दिवस पुढे सरकत होते. पाहता पाहता सतत कोसळणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला. हलके हलके सूर्यप्रकाश दिसू लागला. अधूनमधून उन्हे पडू लागली. श्रावण महिना सुरू झाला. हा श्रावण महिना शंकराचा महिना. श्रावणी सोमवार ठिकठिकाणाच्या मंदिरातून नव्हे तर घरोघरी देवघरातून शिवलिंगाची पूजा, दुधाचा अभिषेक, लक्ष लक्ष बेलपानांची पूजा, ओम नमः शिवाय असा अखंड जप चालू होता. पूर ओसरून जरा मोकळ्या झालेल्या घाटावर गंगा स्नानासाठी काशीवासियांची आणि बाहेरून आलेल्या यात्रेकरूंची झुंबड सुरू झाली. सगळं शिवमय होऊन गेलं. जय शंकर, जय भोलानाथ शिवशंभो असे संमिश्र नाद गंभीर वातावरणात घुमू लागले. 3 सोमवार कसे गेले ते कळलंच नाही. चौथा शेवटचा सोमवार उजाडला. आज सकाळपासूनच आभाळ निरभ्र झालं होतं. छान ऊन पडलं होतं. दिवसभर केदारेश्वराची आराधना, अभिषेक, पूजा वगैरे सर्व सोपस्कार यथाशास्त्र यथासांग झाले. सूर्यास्तापूर्वी सगळ्यांची जेवणे झाली. जिकडे तिकडे शांत झालं. रस्त्यावरची वर्दळही कमी झाली. गीताही गेला महिनाभर कामात चांगलीच गुंतून गेली होती. आज शेवटचा सोमवार म्हणून दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे 5 ब्राह्मण पंक्तीला होते. शिवाय बनारसहून पद्माबाईंचा प्रोफेसर मुलगा सहकुटुंब सहपरिवार आला होता. दरवर्षीप्रमाणे ही मंडळी सकाळपासूनच आली होती. 2 महिन्यांपूर्वीच पद्माबाई गीताला त्यांच्या घरी घेऊन गेल्या होत्या. तिचा परिचय करून दिला होता. वेदश्री भाभीने तिला सगळं विद्यापीठ दाखवलं होतं. 2 दिवस राहायला येण्याचा आग्रहही केला होता. संध्याकाळी सगळी मंडळी गेली. घर मोकळं झालं. पद्माबाईंनी म्हटलं, बेटी गीता, आज तुला खूप काम पडलं, थकून गेलीस. छे अम्मा, थकण्या इतकं मला तसं काम होतच कुठं. राधाबाईंच्या मदतीला 2 स्वयंपाकिणी होत्या, 2 वाढपी होते. बाकी बरीचशी व्यवस्था भाभी बघत होत्या. हो ग, पण आज पूजेची, अभिषेकाची थोडी का तयारी करावी लागली? पहाटेपासून लक्ष बेल मोजून टोपल्या भरत होतीस. फुले खुडणे, पूजेची तयारी करणे थोडं का काम? आणि आजच नाही, 4 सोमवारी तू हे अगदी मन लावून केलंस. चला, आज वर्ष पार पडलं. खरंच श्रावण महिना कसा संपला कळलंच नाही. जणू काल उगवला आज संपला असंच वाटतं. हो, या काशीत या श्रावण महिन्याचं महत्त्व आणि महात्म्यच तसं आहे. जा बेटी, आता थोडा वेळ तू स्वस्थ पड, विश्रांती घे. झोपायला अजून अवकाश आहे.
आताचे 7 वाजत आहेत. अम्मा, माझ्यापेक्षा आज तुम्हीच जास्त थकला आहात. आधी तुम्ही जाऊन पडा. चला, मी जरा तुमचे पाय दाबून देते. चला ना. बेटी, तू म्हटलंस यानेच माझ्या श्रमाचा परिहार झाला. माझं मन तृप्त झालं. बेटी, गेला महिनाभर तू मन लावून केदारेश्वराची सेवा केलीस, तो तुझे मनोरथ पूर्ण करो. जा बेटा, मी पण आता पडते. त्या आपल्या खोलीत गेल्या. ती क्षणभर त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. मग हलके हलके चाचाजींच्या दालनात गेली. चाचाजी डोक्यामागे दोन्ही हात घेऊन तक्क्याला टेकून पाय लांब सोडून आरामात बसले होते. तोंडाने काही स्तोत्र पुटपुटत होते. तिने हलकेच विचारले, चाचाजी, आपण थकला आहात का? छे, का ग? काही नाही, पण रात्र पडायला अजून अवकाश आहे. काल आपण अमरकोश सुरू केलाय ना, आता त्यातले पुढचे श्लोक मला सांगता का? हो, सांगतो ना, पण तू आज बरीच थकली आहेस. छे, नाही हो, तुम्ही थोडा वेळ सांगा. ठीक आहे, बैस. ती त्यांना नमस्कार करून खाली मांडी घालून बसली. काल कुठपर्यंत आलो होतो सांग बघू. तिने मागचं सगळं म्हणून दाखवलं, अगदी बिनचूक. छान. त्यांनी पुढच्या श्लोकाला सुरुवात केली. ते श्लोक सांगत होते, ती स्पष्ट उच्चारत म्हणत होती. 8:30चा टोला पडला तसे त्यांनी म्हटले, आज आता पुरे. ती उठली. नित्यक्रमाप्रमाणे गुडघे टेकून नतमस्तक होऊन तिने त्यांना नमस्कार केला. शुभम भवतु. चाचाजी, तुम्हाला अर्धा कप दूध आणून देते. आत्ताच जेवलो ना. चाचाजी, 4 वाजता पंगत पडली होती. असं म्हणतात ना की लहान मूल आणि वृद्ध माणूस दोन्ही सारखीच, त्यांना वारंवार भूक लागते. चाचाजी हसले. त्यांनी म्हटलं, हा, असेल, पण दोन्ही एका बाबतीत मात्र सारखी असतात बरं का. बालकाला समज आलेली नसते, त्यामुळे त्याला हेवे दावे नसतात, आणि वृद्धांचं आयुष्य संपलेलं असतं, त्यामुळे त्यांचे हेवे दावेही संपतात. जा, आता म्हणतेस तर अर्धा कप दूध आणून दे. गीता स्वयंपाकघरात गेली. फडताळातून दूध काढून तिने चाचाजींना अर्धा कप दूध नेऊन दिलं. स्वतः अर्धा कप घेतलं. मग स्वयंपाकघरात सगळीकडे झाकपाक केली आहे ना, नजर फिरवली. मग दिवे बंद करून दार लावून ती पद्माबाईंच्या खोलीत डोकावली. त्यांना अगदी गाढ झोप लागली होती. ती हलकेच आपल्या खोलीत आली. कॉटवर पडली. पडल्या पडल्या तिने खिडकीतून बाहेर नजर लावली. समोरून दूर गंगा मैयाचं पात्र दुथडी भरून वाहत होतं. त्याच्या लाटा घाटाच्या पायऱ्यांवर आदळत होत्या. त्यांचा गंभीर आवाज कानी येत होता. सरता श्रावण, अमावास्येच्या अगदी नजीकची रात्र. आकाश निरभ्र होतं. ग्रह नक्षत्र चांदण्याने भरलं होतं. घरोघरी लवकर जेवण झाल्यामुळे आता अजून फार रात्र झाली नव्हती, तरी सगळीकडे सगळ्या गल्लीत शुकशुकाट होता. घरोघरी आज मिष्टान्नाच्या आकंठ भोजनाची गुंगी चढल्यामुळं सगळीकडे झोपाझोप झाली होती. नेहमी अधूनमधून भुंकणारी कुत्री सुद्धा आज वेटोळी करून सुस्त पडली होती. आकाशातल्या चांदण्यांकडे ती पाहत होती. मनात विचार तरंग उमटत होते. अम्मा, चाचाजी केवळ भलीच नव्हेत तर देवाप्रमाणे आहेत. या घरात त्यांनी आपणाला किती सामावून घेतलं आहे. आपण कोण, कुठल्या, काहीही माहिती नसता जणू त्यांच्याच निकटच्या नात्यातल्या आहोत असंच त्या सगळ्यांना सांगतात, वागतात. घरातल्या तिजोरीची किल्ली सुद्धा अम्माने आपल्याकडे देऊन ठेवली आहे. विचार करता करता तिच्या डोळ्यांवर झोपेची गुंगी चढली. तेवढ्यात, रॉकी, डोंट गो, कम बॅक. रॉकी, आय वॉन्ट यू. रॉकी, रॉकी, कम बॅक. आय वॉन्ट यू. रॉकी, असे उच्च आवाजातले अगदी आर्त स्वर तिच्या कानात शिरले. ती विलक्षण दचकली. झोपेची गुंगी खाडकन उतरली. तिने एकदम डोळे उघडले, कान टवकारले. बाहेर गल्लीत दूर कुठेतरी माणसांच्या बोलण्याचे आवाज कानी पडले. मिसेस डिसिल्वा, काय झालं हो? नाही हो, रोझीचं आणि तिच्या कुत्र्याचं संध्याकाळपासून काहीतरी बिनसलं. आता तो तिला ढकलून एकदम दाराबाहेर पडला आणि दरडीवरून खाली पळालाय. नदीच्या पुरात तो बुडेल म्हणून रोझी त्याला बोलावते आहे. हे बघा, मिस्टर डिसिल्वा त्याला उचलून घेऊन येत आहेत. असं होय. थोड्याच वेळात सगळे आवाज बंद झाले. पुन्हा सगळीकडे शुकशुकाट, निस्तब्ध, नीरव झालं.
पण गीताची झोप आता पार उडाली. रोझीचा तो उच्च स्वरातला आर्त आवाज एखाद्या घंटेसारखा तिच्या कानात निनादत होता आणि या क्षणापर्यंत तिच्या स्मृतीवर आलेला काळा जाड पडदा एकदम अचानक खळकन तुटून खाली पडला आणि त्यामागचं सगळं आता तिच्या मनश्चक्षूंसमोर स्पष्ट दिसू लागलं. तिची नजर हलके हलके भूतकाळात मागे मागे जाऊ लागली. 7वा भाग इथेच संपला. आता लगेच आपण 8वा भाग वाचायला सुरुवात करणार आहोत. त्यावेळी आपण मुंबईला नोकरीसाठी आलो होतो. तिथे एका कंपनीत नोकरी करणाऱ्या आपल्या एका मैत्रिणीचं आपल्याला एक दिवस पत्र आलं. आमच्या कंपनीत एक जागा व्हेकंट आहे. तू येणार तर लवकर ये. आपणाला मुंबईच्या जीवनाविषयी विशेष आकर्षण होतं. तिचं पत्र येताच आपण तिला उत्तर पाठवलं आणि पाठोपाठ मुंबईला गेलो. मुंबईला नोकरी चटकन मिळते, पण राहायला जागा मिळत नाही. पण माझ्या या मैत्रिणीने ती ज्या लॉजमध्ये राहत होती तिथे एक कॉट नुकतीच मोकळी झाली होती. ती कॉटही बुक करून टाकली. 4 कॉट्सची रूम. सगळ्या विविध क्षेत्रात नोकरी करणाऱ्या, पण सगळ्या स्वतंत्र वृत्तीच्या, मनमोकळ्या स्वभावाच्या, एकमेकींना मदत करणाऱ्या, पण एकमेकींच्या व्यक्तिगत गोष्टीत नाक न खुपसणाऱ्या. कसलंही बंधन नसलेलं कॉलेज हॉस्टेल लाईफच होतं. दिवस कसे मजेत जात होते. त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडल्यावर बसस्टॉपवर आपण बसची वाट बघत उभ्या होतो. तेवढ्यात आपल्यासमोर एक उंच सुदृढ गोरापान, निळे डोळे, सोनेरी केस, अत्यंत देखणा तरुण उभा राहिला. त्याने विचारलं, ओळखलत? हो, 6 महिन्यांपूर्वी इंदूरला माझ्या मैत्रिणीकडे गेले होते तेव्हा तिने तुमचा ओझरता परिचय करून दिला होता, आत्ते भाऊ म्हणून. आपल्या त्या मैत्रिणीची आत्या नर्स होती. इंदूरच्या कुणा धनिक पेशंट बरोबर अमेरिकेला गेली होती. तिथे तिने कुणा एका अमेरिकन गृहस्थाबरोबर लग्न केलं. हा राकेश त्या जोडप्याचा मुलगा. पुढे तिने त्या नवऱ्याशी घटस्फोट घेतला. तिथे हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. पुढे काही वर्षांनी मुलाला घेऊन इकडे आली. त्याने विचारलं, तुम्ही इथे कशा? बोलण्यासाठी आपण क्यूमधून बाजूला सरकलो. मग बोलत बोलत रेस्टॉरंटमध्ये गेलो. बोलण्याच्या नादात बराच उशीर झाला. त्याने टॅक्सीतून आपणाला लॉजमध्ये पोहोचवलं. त्या रात्री आपणाला झोप आली नाही. त्याचे सूचक बघणे, सूचक बोलणे, आपण त्याच्याकडे एकदम आकृष्ट झालो. दुसरे दिवशी संध्याकाळी तो आपणाला न्यायला लॉजवर आला. मग रोजच येत होता. त्याच्या येण्याची आपण आतुरतेने वाट पाहत असू. मग चौपाटीवर दूर दूर एकांत स्थळी वाळूत बसून केलेले प्रेमालाप. अंधेरीला तो आपल्या एका परदेशी गेलेल्या मित्राच्या फ्लॅटमध्ये राहत होता. इंदूरची नोकरी सोडून 6 महिन्यांपूर्वीच तो मुंबईला एका कंपनीत नोकरीला लागला होता. पण ती त्याला पसंत नव्हती. आपल्या दिल्लीच्या एका मित्रामार्फत तो तिथल्या एका जर्मन कंपनीत खटपट करीत होता. आम्ही दोघं आता एकमेकात पुरे गुंतून गेलो होतो. आता एकमेकांशिवाय राहणे अशक्य होते. आपण आपल्या आईला सविस्तर पत्र लिहिले. त्याला तसं सांगितलं. त्याने म्हटलं, लग्नाचं ठरवायला? बट आय डोंट बिलीव्ह इन मॅरेज. आपण म्हटले, बट आय बिलीव्ह इन मॅरेज. लग्न व्हायलाच हवं. त्याने म्हटले, ओके, ॲज यू प्लीज. आम्ही पुण्याला गेलो. तिथे रजिस्टर लग्न झालं, संसार सुरू झाला. 8 दिवसात दिल्लीचाही कॉल आला. आपण त्याच्याबरोबर दिल्लीला गेलो. एका हॉटेलमध्ये राहिलो. तिथेच कायमचे राहणे त्याला पसंत होते. पण आपण आग्रह धरला, आपण आता लग्न केलंय, मला माझं घर हवं आहे, माझा संसार हवा आहे. ओके. आपल्या आग्रहाखातर त्याने एक फर्निश्ड फ्लॅट घेतला. आता मनासारखा संसार मांडण्यासाठी सगळ्या जरुरी वस्तूंची दिवसभर बसून एक यादी तयार केली. संध्याकाळी तो आल्यावर त्याला दाखवली. त्याने त्यावर नजरही न टाकता बाजूला टाकून दिली. व्हॉट बॉदरेशन. आपण हसून म्हटलं, तुला बॉदरेशन, पण मला माझा संसार सजवायचा आहे ना. त्याने आपणाला घट्ट मिठीत घेऊन चुंबनाने गुदमरवीत म्हटले, डार्लिंग, नो नो, दॅट वेस्ट ऑफ एनर्जी, वेस्ट ऑफ टाइम. लेट्स एन्जॉय द लाईफ. आपण लंच डिनर बाहेर घेऊ. तुला दगदग नको. अन नोकरी, ती मात्र मी करणार. अवश्य, त्याची व्यवस्था 1-2 दिवसात होईल.
2 दिवसांनीच आपणाला टायपिस्टची नोकरी मिळाली. आपण नोकरीवर जाऊ लागलो. आपल्या अलीकडे पलीकडे 2 मुलीच टायपिस्ट होत्या. त्यांच्याशी आपली मैत्री जमली. संध्याकाळी आपण ऑफिसमधून घरी उतरलो की आपली वाट बघत राकेश उभाच असे. इतका प्रेमळ सुंदर पती मिळाला म्हणून आपल्याबरोबरच उतरलेल्या मैत्रिणी माझी तोंडभर स्तुती करीत. पण मनातून त्यांना माझा निश्चितच हेवा वाटत होता. मग तिथून आम्ही रेस्टॉरंट, फिरणे, मग रात्री जेवून घरी. त्याच्या मिठीत त्याचे प्रेमालाप ऐकताना असं वाटे की इतकं उत्कट पतिप्रेम कधी कुणाला मिळालं नसेल. खरंच आपण किती भाग्यवान. हा हा म्हणता 6 महिने कसे गेले कळलंच नाही. जणू एक मधुर स्वप्नच. आणि आणि मग तो प्रसंग. डोळे मिटून ती थोडा वेळ तशीच पडून राहिली. आठवत नव्हतं म्हणून नव्हे, आता अगदी सगळं आठवत होतं, काल घडल्यासारखं. आता स्मृती कशी सखोल तीव्र बनली होती. हो, त्या दिवशी ऑफिसातच आपणाला गरगरू लागलं. शेजारच्या टेबलावर काम करीत असलेल्या आपल्या मैत्रिणीने म्हटलं, अगं आता दिल्ली हिट सुरू झाले ना, भारी वाईट उन्हाळा इथला. थांब, मी कोल्ड्रिंक मागवते. तिने कोल्ड्रिंक मागवलं. आपण घेतलं, बरं वाटलं. ऑफिसमधून आपण घरी आलो तेव्हा राकेश घरी आलेला होता. आपली प्रवासी बॅग भरत होता. त्याने म्हटलं, डार्लिंग, सॉरी. का रे? अगं मला आता साहेबाबरोबर कलकत्त्याला जायचं आहे. तुला एकटीला राहावं लागणार. मग राहीन की, जा तू. डार्लिंग चल, लवकर जेवून येऊया. मला नको रे जेवायला, अगदी भूक नाही. म्हणजे नॉट फिलिंग वेल? अरे ही दिल्ली हिट सुरू झाले ना. मग कॉफी, कोल्ड्रिंक. त्याचा उत्साह भंग होईल म्हणून आपण त्याच्याबरोबर गेलो. तो ठरल्याप्रमाणे गेला. आपण बिछाण्यावर पडून राहिलो. सकाळी उठलो, एकदम उलटीच झाली. कसं बसं तोंड धुवून बिछाण्यावर येऊन पडले. समोरची आपली मैत्रीण शकुंतला आपली खबर काढायला आली. अगं तुझं दार बंद दिसलं. हो ग, उलट्या होतायत. तुमची ही दिल्ली हिट? तिने हसून म्हटलं. अगं ही दिल्ली हिट नाही. मग? थोड्या वेळाने मी येते. आपण कॉर्नरवरच्या डॉक्टर मिसेस फर्नांडिसकडे तपासायला जाऊया. तपासायला? म्हणजे? तिने हसून म्हटलं. म्हणजे तू मा बनणार आहेस. तुला एक सुंदर मुलगा होणार आहे. मुलगा हा शब्द कानी पडताच आपलं हृदय हलकं फुलकं रोमांचित झालं. शकुंतलेबरोबर आपण डॉक्टर मिसेस फर्नांडिसकडे जाऊन आलो. हो, हे शुभवृत्त खरं होतं. आपण लगेच आईला पत्र लिहून ही शुभवार्ता कळवली. संध्याकाळी राकेश आला. त्याला ही बातमी सांगायला मन अधीर झालं होतं. पण रात्री बिछाण्यात त्याच्या मिठीतच हे गोड गुपित सांगावं म्हणून मन आवरून धरलं. नेहमीप्रमाणे आम्ही दोघे जेवून आलो. भूक नाही या सबबीवर आपण अगदीच थोडं खाल्लं. आणि रात्री त्याच्या मिठीत हे गोड गुपित त्याच्या कानात सांगितलं. आणि आणि त्याची मिठी एकदम सैल पडली. व्हॉट? त्याच्या प्रश्नापेक्षा त्याचा स्वर विलक्षण विचित्र होता. आपण हसून म्हटलं, व्हॉट व्हॉट काय करतोयस? अरे तू आता डॅडी बनणार आहेस. नो डार्लिंग, नो. मला ही कटकट नको आहे. आय डोंट वॉन्ट दिस बॉदरेशन. कटकट? बॉदरेशन? पण मला हवं आहे. आय वॉन्ट अ चाइल्ड. बट आय वॉन्ट यू ओनली. डार्लिंग, इट्स टू अर्ली. लेट्स एन्जॉय लाईफ. 2 वर्षे तरी प्लॅनिंग हवं. अरे पण. नो नो, आय वॉन्ट यू ओनली. मग 2 वर्षांनंतर. तो भराभर बोलत होता. विलक्षण उत्तेजित झाला होता. त्याच्या उत्कट प्रीतीचा हा आविष्कार पाहून आपलं मन विलक्षण सुखावून गेलं, भावून गेलं. आपण म्हटलं, ओके डार्लिंग. तो एकदम खुश झाला. त्याने म्हटलं, उद्याच मी व्यवस्था करतो. इथं माझ्या एका डॉक्टर मित्राचं अल्ट्रा मॉडर्न हॉस्पिटल आहे. तो अमेरिका रिटर्न्ड आहे. असल्या ऑपरेशन्समध्ये त्याचा हातखंडा आहे. उद्या सकाळी मी फोनवर रूम रिझर्व करतो. संध्याकाळी तू परत येशील. त्याने त्याप्रमाणे व्यवस्था केली. आपण आपल्या ऑफिसला फोन करून 2 दिवसांची रजा घेतली. त्याने ऑफिसला जाताना आपणाला हॉस्पिटलमध्ये सोडलं. आपलं ॲबॉर्शन ऑपरेशन झालं. संध्याकाळी राकेशबरोबर आपण घरी आलो. हो, आपलं मन थोडं नाराज झालं होतं. पण विचार केला, एखादं वर्ष असं गेलं म्हणून काही बिघडत नाही.
पण तो नाराज व्हायला नको. दिवस मजेत जात होते. पाहता पाहता वर्ष उलटलं. 2.25 वर्षे झाली. एक दिवस आपण त्याला म्हटलं, रॉकी, आजपर्यंत तुझं हे प्लॅनिंग खूप झालं. आता एखादं मूल असावं असं तुला वाटत नाही का? नो, नो, आय डोंट वॉन्ट दॅट बॉदरेशन. बॉदरेशन? या. आणि त्याने तो विषय बदलला. आणि नंतर दरवेळी असं होऊ लागलं. तो हा विषयच उडवून देऊ लागला. तेव्हा आपल्या लक्षात आलं की त्याला मुलाची बिलकुल आवड नाही. त्याला मूल नको आहे. का? असं का? मूल नको का? त्याच सुमारास त्याच्या कंपनीची एक ब्रँच कलकत्त्याला निघाली. तिथे त्याला आठवड्यातून 3 दिवस गुरु ते शनी राहावे लागेल. रविवारी दुपारी तो परत येईल, कधी संध्याकाळी. आपण त्याला म्हटलं, रविवारी तू नसतोस, मला अगदी लोनली वाटतं. त्याने म्हटलं, मी नसलो म्हणून काय झालं? तू क्लबमध्ये जा, एन्जॉय युअर सेल्फ. आपणाला क्लबमधलं वातावरण आवडत नसे. ठिकठिकाणी पत्त्यांचे अड्डे, रमीचे डाव, ड्रिंक्सचे गुटके घेत गप्पा. स्त्रियाही होत्या, पण त्या जीवनात आपणाला इंटरेस्ट वाटत नव्हता. पण राकेश मात्र त्यात पूर्ण मिसळून गेलेला असे. मी त्याच्या आग्रहाखातर जाई, एका बाजूला खुर्चीवर बसून राही. अशा वेळी आपल्या मनात येईल, या बायका आपल्या घरात कशा रमत नाहीत? 10-10 वाजेपर्यंत इथंच खेळत आणि ड्रिंक्सचे गुटके घेत बसतात. यांच्या घरी यांची मुले, कसं मुलांना टाकून यांना इथे बसवतं? बसल्या बसल्या मनात येईल, आपण ॲबॉर्शन करवून घेतलं नसतं तर आज 1.5 वर्षाचा मुलगा असता. घर कसं भरवून गेलं असतं. आता घरी एकटीला बसवत नाही आणि इथं मन रमत नाही. याला मूल नको आहे. का नको आहे? यात बॉदरेशन कसलं? किती विचित्र विचार याचे. याला मुलाची आवड कशी नाही? किती विचित्र. दिवस जात होते, पण आपलं मन आतून उदास बनत होतं. एकाकीपणाच्या भावनेने मनाला घेरून टाकलं होतं. त्याच्या टूर्स वाढतच होत्या. आज कलकत्ता, उद्या जयपूर, अहमदाबाद. आपण म्हटलं, तुझ्या या टूर्स दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नो नो, इट वोंट डू. आपला स्वर चढा झाला होता. त्याने म्हटले, व्हॉट डू यू मीन? तुझ्या या टूर्स, नोकरी बदलून टाक. प्लीज डोंट ट्राय टू डॉमिनेट मी. त्याचा स्वर विलक्षण चढा झाला होता. आपलीही चीड वाढली होती. आपण उसळून म्हटलं, आर यू टायर्ड ऑफ मी? तुला तसं वाटतं का? होय, वाटतं. पूर्वीची तुझी उत्कटता, पूर्वीचं प्रेम उरलेलं नाही. हे बघ, तुला तसं वाटत असेल तर लेट्स एंड अवर कंपॅनियनशिप. आपण सेपरेट होऊ. असा एकेरीवर येऊ नकोस. हा एकेरी दुहेरीचा प्रश्न नाही. जोपर्यंत एकमेकांच्या सहवासात सुख मिळतं तोपर्यंतच एकत्र राहणे ठीक. आफ्टर ऑल इट्स कॅम्पेनियनशिप. आपण जोरात म्हटलं, नो, नॉट ओनली कॅम्पेनियनशिप. तू माझ्याशी लग्न केलंयस ना? तुझ्या आग्रहाखातर केलं. होय, माझ्या आग्रहाखातर केलंस. नवरा झालास, पण बाप होण्याची तुझी इच्छा नाही. या, इट्स अ फॅक्ट. पण मला मूल हवं आहे. तू मला अबॉर्शन करायला लावलंस आणि मला एकाकी बनवलंस. यू आर हार्टलेस. यू आर मेंटली टॉर्चरिंग मी. काही न बोलता तो उठून निघून गेला. आपण डोळे मिटून बिछाण्यावर स्वस्थ पडून राहिलो. किती वेळ तशाच पडून राहिलो होतो कोण जाणे. आजपर्यंत कोंडून ठेवलेल्या भावनांचा उद्रेक झाला. मन मोकळं झालं, शांत बनलं. एक एक दिवस जात होता. दिवसा ऑफिसात वेळ जाई, पण घरी आले, एकटी पडले की विचारांचा गुंता सुरू होई. नाही, डोक्यात राग घालून उपयोगी नाही. त्याला मूल नको म्हणजे आपली मातृत्वाची इच्छा कायमची मारून टाकली पाहिजे. तो म्हणेल तसं वागलं पाहिजे. सबमिसिव्ह बनलं पाहिजे. पण का? मातृत्वाची इच्छा का मारू? विचारांचा गुंता वाढत जाई. डोकं भणभणून जाई. मग झोपेची एक, हलके हलके 2 गोळ्या घेऊन गुंगीत पडून राही. त्यावेळी त्याची टूर लांबली होती. 10 दिवस उलटून गेले होते. त्या दिवशी त्याची तार आली, संध्याकाळी येत आहे. मन निश्चिंत झालं, हरखून गेलं. तार छातीशी धरून तशीच आरामखुर्चीत पडून राहिले. मनाला पुन्हा पुन्हा बजावित होते, आता यापुढे वादावादी बंद. आपण नमतं घेतलं म्हणून बिघडलं कुठं? त्याला मूल नको असलं तर? एखादीला मूल होतच नाही, ती काय करते?
आता सगळं लक्ष नवऱ्यावरच केंद्रित करायचं, त्याच्या कलाने वागायचं, त्याचं सुरुवातीचं उत्कट प्रेम पुन्हा मिळवायचं. चला, आजपासून अगदी नव्याने सुरुवात. या विचाराने आपलं मन एकदम उल्हसित झालं. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. त्याची येण्याची वेळ जवळ येत होती. आपण उठलो. स्वयंपाकघरात जाऊन चहाची तयारी करून ठेवली. केक्स, त्याला आवडणारी मिठाई, सारं काही तयार ठेवलं आणि बाहेर आरामखुर्चीत त्याची वाट पाहत बसलो. आज मन विलक्षण अधीर होऊन गेलं होतं. मनाला पुन्हा पुन्हा बजावित होतो, आता मतभेद नकोत. त्याला खुश ठेवायचं हे एकच धोरण, एकच तंत्र लक्षात ठेवायचं. घड्याळाचा काटा 9 वर सरकला आणि दारावरची बेल वाजली. आपण चटकन उठलो. दार उघडलं. विलक्षण उत्तेजित झालो होतो आपण. तो आत आला. आपण मोठ्या आवेगाने त्याला मिठी मारली. डार्लिंग, डार्लिंग. त्याने हलकेच मिठी सोडवली आणि हसत म्हटले, तुझा पारा उतरला, आनंद झाला. आपण हसलो. तो कोचावर बसला. आपण त्याच्या शेजारी बसलो. मोठ्या प्रेमाने विचारलं, तुझी टूर कशी झाली? एकदम बेस्ट. चहा घेणार ना? शुअर. मग चल, टेबल मांडून तयार ठेवलंय. तू चहा आण, इथेच बसूया आपण. ओके डार्लिंग, बी कम्फर्टेबल, बी एट होम, अवर स्वीट होम. आपण लगबगीने आत गेलो. आपलं हृदय आनंदाने उचंबळून आलं होतं. गॅस पेटवला, चटकन चहा केला. आपल्या मनाला आपण सारखं बजावित होतो, आता तो म्हणेल तसं वागायचं, तो म्हणेल तेच करायचं, पण त्याला आपल्याकडे वळवायचं. आपल्या हातून त्याला आता जाऊ द्यायचं नाही. आपण सर्व ट्रेमध्ये भरून बाहेर आलो. तो डोळे मिटून मागे कोचावर रेलून पडला होता. आपण म्हटलं, डार्लिंग, आर यू टायर्ड? त्याने डोळे उघडले. तो ताठ बसला. भ्रुकुटी उंचावून त्याने म्हटलं, टायर्ड? आपण हसून म्हटलं, नो नो, तसं नव्हे रे, पण प्रवासामुळे खूप थकला असशील. छे. त्याच्या समोरच्या खुर्चीवर आपण बसलो. दोन्ही कपात चहा ओतला. प्लेट त्याच्या पुढे सरकवून म्हटलं, हा चिवडा आणि खास बंगाली मिठाई, दोन्ही तुझं आवडतं. चहाचा घोट घेत त्याने म्हटलं, थँक्स. तो कसला तरी विचार करीत असावा. चहाचा एक गुटखा घेत त्याने म्हटलं, यू आर राईट. आपण म्हटलं, व्हॉट राईट? मी इथून जाताना तू म्हणाली होतीस ते सगळं बरोबर आहे, मी मान्य करतो, पण मी तुला माझ्याविषयी पूर्ण कल्पना दिली होती. आय डोंट बिलीव्ह इन मॅरेज सिस्टम. तुझ्या आग्रहाखातर मी लग्न केलं. आपण नमतं घेत म्हटलं, जाऊ दे रे ते सगळं आता, मागचं आता सगळं विसरून जा. नो, माझी बाजू मला क्लिअर करू दे. मिसअंडरस्टँडिंग नको. ठीक, सांग. तुझ्याशी मी लग्न केलं कारण एनी हाव आय वॉन्टेड यू. आय वॉज मेड आफ्टर यू. चहाचे गुटके घेत तो अगदी सहजतेने थंड मनाने बोलत होता. आपण अवाक होऊन ते बोलणे ऐकत होतो. तो म्हणाला, आय ओनली बिलीव्ह इन कॅम्पेनियनशिप. यू हॅव गिव्हन मी अटमोस्ट प्लेजर. नाव आय एम क्वाईट सॅटिस्फाईड. तो काय म्हणतोय ते आपल्या डोक्यात शिरेना. आपण म्हटलं, म्हणजे तुला आता माझ्याविषयी प्रेम उरलं नाही? म्हणजे नो लव्ह? आय हॅव नो आयडिया व्हॉट यू मीन बाय लव्ह. पण आता अट्रॅक्शन उरलं नाही, तेव्हा आपली कॅम्पेनियनशिप संपवावी हे उत्तम. तुझ्या मेंटल टॉर्चर विषयी तू काही म्हणालीस, पण तुला तसं का वाटावं हे माझ्या अजूनही लक्षात येत नाही. एनिवे, तू केव्हाही घटस्फोट घेऊ शकतेस. मला घराविषयी अट्रॅक्शन नाही. हे तुझं घर आहे. तुझी इच्छा असेल तर. तेवढ्यात बेडरूम मधला फोन वाजला. आपल्या मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत तो चटकन उठला. घाईघाईने आत गेला. या डार्लिंग, जस्ट कमिंग. या स्ट्रेट टू एअरपोर्ट. या. तेवढ्यात फोनचा रिसिव्हर खाली ठेवल्याचा आवाज आला. तो आपली सुटकेस घेऊन बाहेर आला. घरातल्या सामानात सामान तसं काही नव्हतंच, तेवढीच त्याची सुटकेस होती. टूरवर नेलेली प्रवासी सुटकेस त्याने आणलीच नव्हती हे आता आपल्या लक्षात आलं. आपण अगदी पुतळ्याप्रमाणे निश्चल बसलो होतो. आपल्या हातापायातली शक्ती निघून गेली होती. विचारशक्ती बधीर झाली होती. तो बॅग घेऊन आपल्याजवळ आला तशी आपणाला एकदम वाचा फुटली. शब्द उमटले. तू मला सोडून चाललायस? होय. आय एम लिव्हिंग दिल्ली अँड गोइंग टू दुबई.
अ न्यू जॉब. संध्याकाळ तिन्हीसान झाली होती. घरात अंधकार दाटला होता. दिव्याचं बटन दाबण्याचं आपल्याला भानच उरलं नव्हतं. त्याने दिव्याचं बटन दाबलं. तो आपल्याजवळ आला आणि अगदी सहज स्वरात म्हणाला, ओके डिअर, बाय बाय अँड बी हॅपी. हे शब्द माझ्या बधीर कानात शिरलेच नाहीत. तो केव्हा निघून गेला कळलं नाही. आपण तशाच खिळून तिथे किती वेळ बसून राहिलो होतो तेही आपणाला कळलं नाही. घड्याळातले 9चे टोले कानावर पडले. सभोवार पाहिलं. लाईट जळत होता. बाहेरचं दार लोटून घेतलं होतं. समोर पदार्थांनी भरलेला ट्रे सगळं तसंच पडलं होतं. विझलेला कोळसा हलके हलके फुलावा तसं हळूहळू आपणाला सगळं आठवलं. म्हणजे म्हणजे रॉकी आपणाला सोडून गेला. कायमचा सोडून गेला. घड्याळात 9:30चा टोला पडून गेला. आपण उठलो. ट्रे वगैरे सर्व आज स्वयंपाकघरात ओट्यावर नेऊन ठेवलं आणि कॉटवर येऊन पडलो. पुढे काय? तो अशा तऱ्हेने आपणाला सोडून निघून गेला. पुढे काय? आपणाला जबरदस्त शॉक बसला होता. यातून सुटका हवी होती. हो, अगदी कायमची सुटका. आपण तशाच उठलो. कपाटातून झोपेच्या गोळ्यांची बाटली काढली. डाव्या तळहातावर उपडी केली. 1, 2, 3, 4, 5 कोण जाणे किती होत्या. गोळ्यांच्या बाटलीजवळच वाईनची बाटली होती, ती काढली. ग्लासात ओतली. गोळ्या सगळ्या तोंडात टाकल्या. ड्रिंकच्या घोटाबरोबर गिळून टाकल्या आणि बिछाण्यावर एका कडेला तशाच पडून राहिलो. नजरेसमोर अफाट वाळवंट पसरलं. जीव गुदमरत होता. पाणी, पाणी, पाणी. या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. परंतु आज मी वाचलेले हे दोन्ही भाग जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.